संध्याचा जन्म झाला, पण तिच्या रडण्याचा आवाज ऐकूनही घरात आनंद टिकला नाही. कारण संध्याच्या जन्मानंतर काही दिवसातच तिची आई आजारी पडली आणि एका रात्री शांतपणे जगातून निघून गेली. त्या दिवशी संध्या झोपली होती. तिला कळलंच नाही की तिचं आयुष्य कायमचं बदलणार आहे. वडील सुन्न झाले, घरात बाळ होती, जबाबदारी होती आणि समाजाचं दबावाचं ओझं होतंच. काही वर्षांनी मुलीसाठी आई हवी या नावाखाली वडिलांनी दुसरं लग्न केलं. संध्याच्या आयुष्यात दुसरी आई आली, पण आईसारखं प्रेम मात्र कधीच आलं नाही. खरी सुरुवात इथून झाली. संध्या 5 वर्षाची झाली तसे घरातले शब्द बदलले. हे तुझं काम नाही, तू नको मध्ये पडायला, तुझ्यामुळंच सगळं बिघडलं. खेळायला गेलेली संध्या लवकरच भांडी घासायला लागली. शाळेतून आल्यावर ती पिशवी टाकायची आणि थेट स्वयंपाकघरात जायची. दुसरी आई म्हणायची, मी तुला खाऊ घातला एवढंच पुरेसं आहे. चूक छोटी असायची, पण शिक्षा मोठी असायची. भूक लागली तरी आधी काम पूर्ण कर हेच ऐकायला मिळायचं. रात्री उशाशी डोकं टेकवताना संध्या आईचा फोटो बघून हळूच पुटपुटायची, आई तू का गेलीस? वडील अजूनही अनाथ. संध्याने कधी वडिलांना तक्रार केली नाही, कारण तिला भीती होती. बोलले तर अजून त्रास वाढेल. वडील थकलेले असायचे. घरात शांतता ठेवण्यासाठी ते सगळं दुर्लक्ष करायचे आणि संध्या हळूहळू गप्प होत गेली. शाळेत हुशार होती, पण आत्मविश्वास हरवत चालला होता. मुलं असायची, ही सावत्र आईची मुलगी आहे. ती असायची, पण आतून तुटायची. एक दिवस सगळं बदललं. एका रात्री संध्याला ताप आला. संपूर्ण शरीर जळत होतं, पण दुसऱ्या आईनं औषध द्यायला नकार दिला. नाटक बंद कर, उद्या काम आहे. संध्या रात्रभर कणत राहिली. सकाळी शेजाऱ्यांनी पाहिलं आणि तिला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, थोडा उशीर झाला असता तर तो वाक्य अपूर्णच राहिलं. आई घरात आली आणि घर राहिलंच नाही. संध्या फक्त 7 वर्षाची होती, पण तिच्यासाठी बालपण संपलं होतं. भुकेचा त्रास, सकाळी सगळ्यांना गरम नाश्ता आणि संध्याला उशीर झाला तर शाळेत जा. दुपारी शाळेतून आली की भूक लागलेली असायची, पण स्वयंपाकघरात पाय ठेवतात आवाज यायचा, आधी भांडी घास मग बघू. कधी कधी तिला फक्त उरलेलं थंड अन्न मिळायचं. तेही मिळालं तर रात्री झोपताना पोटात भुकेची कळा आणि डोळ्यात पाणी. महाराणीचा त्रास चूक लहान असायची, शिक्षा मोठी असायची. पण पाणी सांडलं तर पड, भांडे तुटलं केस सोडून मार. शेजारी ऐकली म्हणून ती ओरडतही नव्हती. हातावरचे व्रण ती फुल स्लीव कपड्यात लपवायची. शिक्षक विचारायचे, काय झालं संध्या? ती फक्त हसायची. घरगुती नोकरासारखं आयुष्य. पहाटे उठणारी संध्या, सर्वात शेवटी झोपणारी संध्या. लहान वयात झाडू, पोछा, भांडी, कपडे, पाणी भरणं आणि तरीही तू काहीच काम करत नाहीस. खेळणं, हसणं, स्वप्न बघणं हे सगळं तिच्यासाठी गुन्हा होतं. मानसिक शाळेत दुसरी आई रोज म्हणायची, तुझी आई मेलेलीच बरी होती झाली. तुझ्यासारखी मुलगी नसतीच जन्माला यायला पाहिजे. तुझ्या बापाचं आयुष्य तूच बिघडवलंस. ही शब्द संध्याच्या मनावर घावासारखी बसायची. ती आरशात स्वतःला बघून विचारायची, मी खरंच इतकी वाईट आहे का? शिक्षणावर गदा. संध्याला शिकवायचं होतं. ती हुशार होती, पण मुलीला जास्त शिकून काय उपयोग? फी भरायला उशीर, वह्या अर्धवट, पेन तुटलेली. ती रात्री झोपून अभ्यास करायची, कारण दिवसा काम संपत नव्हतं. डोळे मिटर होते तरी ती स्वतःला म्हणायची, एक दिवस सगळं बदलेल. एक हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग. एकदा पाहुणे आले होते. संध्याने चुकून चहा सांडला सगळ्यांसमोर. दुसऱ्या आईने तिच्या कानाखाली मारलं आणि म्हणाली, ही मुलगी म्हणजे घरावरचं ओझं आहे. संध्याचं डोकं खाली गेलं आणि आत्मसन्मान तुटून पडला. त्या रात्री तिने पहिल्यांदा विचार केला, मी या घरात नकोच आहे. आईची आठवण ती आईच्या फोटोसमोर बसून म्हणायची, आई तू असतीस तर मला असं वागवलं नसतं ना? पण उत्तर कधीच आलं नाही, फक्त शांतता आणि अश्रू.